नमस्कार. आपली संस्कृती या आपल्या लाडक्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. हिंदू धर्मात प्रत्येक तिथीला आणि सणाला एक विशेष महत्त्व असतं. पण अशी एक तिथी आहे जिला स्वयंसिद्ध मुहूर्त मानलं जातं, ती म्हणजे अक्षय तृतीया. ज्याचा कधीही क्षय होत नाही, जे कधीही संपत नाही, ते म्हणजे अक्षय. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अक्षय तृतीयेचा खरा अर्थ काय आहे, हा दिवस इतका पवित्र का मानला जातो आणि या एकाच दिवसाशी जोडलेल्या 10 अद्भुत पौराणिक कथा कोणत्या आहेत. चला तर मग भारतीय संस्कृतीचा हा अनमोल वारसा आपण जवळून समजून घेऊया. हिंदू कॅलेंडरच्या मुख्य तारखांपैकी एक म्हणजे अक्षय तृतीया. हिंदूंसाठी हा अत्यंत पवित्र दिवस आहे. अक्षय तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरी केली जाते. याला अखाती तीज असेही म्हणतात. अक्षय तृतीयेचा अर्थ: अक्षय म्हणजे जे कधीही संपत नाही आणि म्हणूनच असे म्हटले जाते की अक्षय तृतीया ही अशी तिथी आहे ज्यामध्ये सौभाग्य आणि शुभ परिणामांचा कधीही क्षय होत नाही. या दिवशी केलेलं कार्य मनुष्याच्या जीवनात कधी न संपणारे शुभ फळ देते. म्हणूनच असे म्हटले जाते की या दिवशी एखादी व्यक्ती जिंकल्यानंतरही चांगली कर्म आणि दान करते, त्याचे शुभ परिणाम मोठ्या प्रमाणात मिळतात आणि शुभ परिणामांचा प्रभाव कधीही संपत नाही. अक्षय तृतीया का साजरी केली जाते? अक्षय तृतीया हा हिंदू धर्मात साजरा केला जाणारा अतिशय पवित्र सण आहे. सर्व हिंदू तो मोठ्या उत्साहाने साजरा करतात. हिंदू धर्माबरोबरच अक्षय तृतीयेचा दिवस जैन धर्मासाठी देखील महत्त्वाचा आहे. हिंदू श्रद्धा: अखाती तीजमागे अनेक हिंदू श्रद्धा आहेत. काही जण याचा संबंध भगवान विष्णूच्या जन्माशी जोडतात, तर काही जण श्रीकृष्णाच्या लीलाशी जोडतात. सर्व समजुती श्रद्धेशी संबंधित असण्याबरोबरच खूप रोचक आहेत. 1. हा दिवस पृथ्वीचे रक्षक भगवान विष्णूंना समर्पित आहे. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार विष्णूने श्री परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला होता. या दिवशी विष्णू 6व्यांदा परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतरले आणि म्हणूनच हा दिवस परशुरामाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार त्रेता आणि द्वापर युगापर्यंत विष्णू पृथ्वीवर चिरंजीवी अर्थात अमर राहिले. परशुराम हे सप्तर्षींपैकी एक ऋषी जमदग्नी आणि रेणुकाचे पुत्र होते. हे ब्राह्मण कुटुंबात जन्माला आले आणि म्हणूनच अक्षय तृतीया आणि परशुराम जयंती सर्व हिंदू मोठ्या थाटामाठात साजरी करतात. 2. दुसऱ्या मान्यतेनुसार त्रेतायुगाच्या प्रारंभी पृथ्वीची सर्वात पवित्र मानली जाणारी गंगा नदी या दिवशी स्वर्गातून पृथ्वीवर आली होती. भगीरथाने गंगा नदी पृथ्वीवर आणली होती. या पवित्र नदीच्या पृथ्वीवर आगमनाने या दिवसाचे पावित्र्य वाढते आणि म्हणूनच या दिवसाचा हिंदूंच्या पवित्र सणात समावेश होतो. या दिवशी पवित्र गंगा नदीत स्नान केल्याने व्यक्तीची पापे नष्ट होतात. 3. हा दिवस माता अन्नपूर्णा, स्वयंपाकघर आणि पाककला अर्थात अन्नची देवी यांचा वाढदिवस देखील मानला जातो. अक्षय तृतीयेच्या दिवशी आई अन्नपूर्णेची पूजा केली जाते आणि भंडारदारा भरून ठेवण्यासाठी आईकडून वरदान मागलं जातं. अन्नपूर्णेच्या पूजेने स्वयंपाकघर आणि जेवणाची चव वाढते. 4. दक्षिणेच्या प्रांतात या दिवसाची वेगळी ओळख आहे. त्यांच्या मते या दिवशी कुबेर यांनी भगवानाच्या दरबाराचा खजिनदार यांनी शिवपुरम नावाच्या ठिकाणी त्यांची पूजा करून शिवाला प्रसन्न केले होते. कुबेराच्या तपश्चर्येने प्रसन्न झालेल्या शिवाने कुबेराला वरदान मागायला सांगितले. कुबेरांनी लक्ष्मीजींकडून आपली संपत्ती आणि संपत्ती परत मिळवण्यासाठी वरदान मागितले. तेव्हा शंकरजींनी कुबेराला लक्ष्मीची पूजा करण्याचा सल्ला दिला. म्हणूनच तेव्हापासून आजपर्यंत अक्षय तृतीयेला लक्ष्मीजींची पूजा केली जाते. लक्ष्मी ही विष्णूची पत्नी आहे, म्हणूनच लक्ष्मीची पूजा करण्यापूर्वी भगवान विष्णूची पूजा केली जाते. दक्षिणेला या दिवशी लक्ष्मी यंत्राची पूजा केली जाते, ज्यामध्ये विष्णू लक्ष्मीजींबरोबर कुबेराचेही चित्र असते. 5. महर्षी वेदव्यासांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली. या दिवशी महाभारतातील युधिष्ठिराला अक्षय पात्र प्राप्त झाले होते. या अक्षय पात्राचे वैशिष्ट्य असे की यातून अन्न कधीच संपत नसे. या पात्राद्वारे युधिष्ठिर आपल्या राज्यातील गरीब आणि भुकेल्या लोकांना अन्नदान करून मदत करत असे. या श्रद्धेच्या आधारावर या दिवशी केलेल्या दानाचे पुण्यही अक्षय मानले जाते, म्हणजे या दिवशी मिळालेले पुण्य कधीही संपत नाही. त्यामुळे वर्षानुवर्ष माणसाचे भाग्य वाढते. 6. अक्षय तृतीयेची आणखी एक कथा महाभारतात प्रचलित आहे. या दिवशी दुशासनाने द्रौपदीचा अपमान केला होता. या वस्त्रहरणातून द्रौपदीला वाचविण्यासाठी श्रीकृष्णाने कधीही न संपणारी साडी दान केली. 7. अक्षय तृतीयेमागे हिंदूंची आणखी एक रोचक श्रद्धा आहे. श्रीकृष्णाने पृथ्वीवर जन्म घेतला तेव्हा अक्षय तृतीयेच्या दिवशी त्याचा गरीब मित्र सुदामा कृष्णाला भेटायला आला होता.
कृष्णाला देण्यासाठी सुदामाकडे फक्त 4 तांदळाचे दाणे होते. तेच सुदामाने कृष्णाच्या चरणी अर्पण केले. पण आपला मित्र आणि सर्वांचे हृदय जाणणाऱ्या देवाने सर्व काही समजून घेऊन सुदाम्याचे दारिद्र्य दूर केले, त्याच्या झोपडीचे महालात रूपांतर केले आणि त्याला सर्व सुविधांनी परिपूर्ण केले. तेव्हापासून अक्षय तृतीयेला केलेल्या दानाचे महत्त्व वाढले. 8. भारतातील ओरिसामध्ये अक्षय तृतीयेचा दिवस शेतकऱ्यांसाठी शुभ मानला जातो. या दिवसापासून येथील शेतकरी आपल्या शेतात नांगर करू लागतात. ओरिसातील जगन्नाथपुरी येथून या दिवशी रथयात्राही काढली जाते. 9. वेगवेगळ्या प्रांतात या दिवसाचे स्वतःचे महत्त्व आहे. बंगालमध्ये सर्व व्यापाऱ्यांनी या दिवशी गणेश आणि लक्ष्मीची पूजा करून त्यांचे लेखापरीक्षण पुस्तक सुरू करण्याची प्रथा आहे. याला इथे हलखता म्हणतात. 10. पंजाबमध्ये देखील या दिवसाला खूप महत्त्व आहे. हा दिवस नवीन हंगामाच्या सुरुवातीचा सूचक मानला जातो. या अक्षय तृतीयेला ब्राह्ममुहूर्तावर जाट कुटुंबातील पुरुष मंडळी आपल्या शेताकडे जातात. त्या रस्त्यावर जितके प्राणी पक्षी आढळतात तितकेच ते कापणी आणि पावसासाठी शुभ मानले जाते. अक्षय तृतीया म्हणजे केवळ सोने खरेदी करण्याचा दिवस नाही, तर आपल्यातील दातृत्व आणि भक्ती अक्षय ठेवण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे. मग ती गंगा अवतरणाची कथा असो, परशुराम जन्माची असो किंवा सुदाम्याच्या पोह्यांची, या सर्व कथा आपल्याला सत्याच्या आणि धर्माच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतात. आशा आहे की आजच्या या माहितीमुळे तुमची अक्षय तृतीया अधिक मंगलमय होईल. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आपल्या हिंदू संस्कृतीच्या अशाच रंजक आणि आध्यात्मिक माहितीसाठी आपली संस्कृती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली संस्कृती जपा, आनंदी रहा. धन्यवाद.